धन्यवाद. थँक यू सो मच रिस्पेक्टेड कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ पीटीसी मिस्टर योगेश पाटील सर. प्रत्येक मनुष्य भ्रमामध्ये जीवन जगत असतो. हा माझा, तो माझा, हे माझं, ते माझं. खरं म्हणजे त्याचं काही नसतं. जेव्हा त्याची वेळ चांगली असते तेव्हा सगळे त्याचे जवळचे असतात, जवळ चिटकून बसतात. परंतु जेव्हा त्याची वेळ खराब असते तेव्हा सगळे जवळचे लांब होतात. आणि हेच जीवनाचं कडू सत्य मित्र हो, ते विसरू नका. नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत. उपस्थित पाहुण्यांचं, उपस्थित मायबाप प्रेक्षकांचं आणि ऑनलाईन जोडलेल्या प्रेक्षकांचं मी मनोज कारवे हार्दिक स्वागत करतोय भोईरगावच्या वतीने. ही स्पर्धा पाहतोय आपण भोईरगाव चषक 2024 आणि स्पर्धेचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील दुपार नंतरचे सामने इथे रंगताना त्यातील हा महत्त्वाचा सामना सुरू होणार आहे. काही क्षणातच आपल्या समोर एस के स्पोर्ट्स सापे विरुद्ध सरस्वती स्पोर्ट्स खालिंग अशी लढत, चित्तथरारक सामना होण्याची दाट शक्यता असे अंदाज वर्तवले जात आहेत. जे आमचे अंदाज वर्तवणारे बसलेत आमच्या आजूबाजूला ते सांगतात की हा सामना खूप मोठा होईल आणि तो झालाच पाहिजे. माझ्यासोबतीला मनीषजी भोईर स्कोरिंगसाठी, डाव्या बाजूला किरणजी थळे प्रोप्रायटर ऑफ एस के एंटरटेनमेंट. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज विवेक शेलार प्रिन्स ऑफ भिवंडी ज्याचा सामना करेल बॅट्समन दीपेश. नॉन स्ट्राईकला ऋषिकेश आहे. दीपेश स्ट्राईक एंडला. पहिलाच आपटी देण्याचा फास्टर क्विकर बाउन्सर. काय वेग आहे. स्पीडोमीटर जर असेल तर मला वाटतं की प्रति घंटा हा चेंडू 140 किलोमीटरचा असेल. त्यांच्या मागे हमारी जान. बहुत बढिया पकडा जान भाई. मस्त पद्धतीने इथे टीम बनवली. आता ह्या वर्षामध्ये हंगामामध्ये सरस्वती स्पोर्ट खालिंग जरा जास्तच फॉर्ममध्ये दिसते. मागचे 2 वर्षे थोडेसे बॅकफुटला होते, परंतु विवेक शेलार जसा चमकतोय मग तो भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जातोय, लेदर क्रिकेट खेळायला लागला. परंतु तो संघासाठी सुद्धा चांगली कामगिरी करतोय ह्या टेनिस क्रिकेटमध्ये. संघाला काय विसरणार नाहीये आणि आम्ही सुद्धा विवेकला कधी विसरणार नाही. हा चेंडू सुद्धा फास्ट रन होता. विकेटच्या मागे चांगलं बॅकअप आहे. फ्लाइंग स्लीप, लेग स्लीप कव्हर करतायत जानू यांना आणि चेंडू कव्हर करे पण वेगाने ऋषिकेश गेला. मिस्टर सोनू एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या ते सुरू झाली आहे एस के स्पोर्ट्स सापेची. एक धाव, एकही नुकसान नाही आहे. सन्माननीय रोहिदाजी सुतार, सन्माननीय आमचे भाऊजी मेघराजी शास्त्री आणि आमचे दादा विष्णू पाटील तसेच संतोषजी सुतार यांची टीम, या सर्वांचं हार्दिक स्वागत. आमचे अगदी जवळचे आहेत, त्याचा उल्लेख मी करत नाही परंतु खूपच जिवलग आहेत. ओव्हर द विकेट विकेट जात असताना हो आता सुद्धा फोर्सिंग स्ट्रोकचा प्रयत्न ऋषिकेशच्या बॅटमन मिस्टामिंग स्ट्रोक आणि फ्लाइंग स्लिप वेगाने आली. थर्ड मॅनच्या दिशेने शॉट. थर्ड मॅनला झेल पकड. नक्कीच ढोलकीच्या तालावरती नव्हे तर बॉलिंगच्या तालावरती हा विवेक शेलार अनेकांना नाचवतो आणि ऋषिकेशला तिथे बीट करून लागोपाच्या 2 चेंडूमध्ये जे फास्टर वन टाकले होते, अजून क्विक रन होता, थोडासा टप्पा पुढे टाकला गुडलेनच्या जवळ. त्या फटक्यामध्ये टायमिंग नव्हतं आणि रूम सुद्धा नव्हती, जागाच दिली नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू उडाला होता. शॉर्ट थर्डमॅन आणि गलीच्या दिशेने सुंदर झेल टिपला आणि पहिला धक्का लागला तो जिसके स्पोर्ट सापे संघाला. धावसंख्या 1 गडी बाद 1. फिल्डिंग थोडीशी बदलली जाते, जमावट केली जाते. पाहू शकता जानू विकेट किपर आहेत, त्यांना कव्हर करतायत. फ्लाइंग स्लिप, एक गल्ली आहे, एक लेग स्लिप आहे डाव्या बाजूला विकेट किपरच्या. विवेकचा हा बाउन्सर आहे आणि पंच इथे वाईट देणारच. येस दॅट्स इट. मिस्टर परेश महाजन 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा दिलाय. सेकंड बाउन्सर नॉट अलाउड इन दिस ओव्हर फॉर विवेक शेलार. तर धावसंख्या इथे अजून एकाने पुढे उडी मारत असताना 1 गडी बाद 2. एस के स्पोर्ट्सच्या वतीने सुद्धा अनेक स्पर्धा खेळल्या जातात सापेच्या त्या सुंदर क्रीडानगरीवरती. आपण सुद्धा त्या स्पर्धा नेहमी पाहत असतो. त्याचे एकमेव मोठे आयोजक आपल्यामध्ये मेघराजी शास्त्री बसलेले आहेत. विवेक शेलारचा पुढचा चेंडू थोडंसं रनवेमध्ये बिघाड वाटला आणि पुन्हा एकदा चुकी होण्याच्या आधीच काळजी घेतलेली बरी असं म्हणतात. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातात की इलाजापेक्षा काळजी बरी, आणि तो
काळजी करत असताना विवेक शेलार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवरती येतोय. आतापर्यंत विवेकने 4 चेंडू टाकलेत, परंतु त्यातला एक वाईड घोषित झालाय. आता हो माय गॉड, स्विंगिंग यॉर्कर. ओ माय गॉड, भन्नाट वेगाचा हा मारा विवेक शेलारने दांडी गोल केली आहे. फलंदाज बाद. चेंडू टप्पा पडला आणि इतका आत आला की बॅट आणि चेंडू काहीच त्यांचा ताळमेळ नाही राहिला. बॅट चेंडूच्या वरून फिरली गेली, टायमिंगच दिलं नाहीये. बॅट खाली टेकवण्यासाठी इतका जबरदस्त भन्नाट ब्रह्मास्त्र वापरला विवेक शेलार यांनी, म्हणून तर त्याची ख्याती आहे, त्याचं नाव झालंय, त्यांनी नाव रोशन केलंय. आणि आमचे कल्पेशजी हरदास पाटील तसेच चेतनजी गोपाल पाटील माजी सरपंच आमच्या समोरून जात असताना ते आम्हाला काय भेटत नाहीये, हरकत नाहीये, परंतु स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. विवेकचे हे 2 भन्नाट विकेट बघितल्या, पण 2 फक्त धावसंख्या एसपी स्पोर्ट्स सापेसंघ बॅकफुटला आहे. 3 षटकांच्या मुकाबल्यामध्ये इथे चौकार षटकार पाहायला मिळत नाहीये. पूर्णपणे गळचेपी केली विवेक शेलारने. जबरदस्त सांघिक इथे टीमवर्क दिसतंय. यतीश शेलार, विवेक शेलार, शुभम, जानूभाई या सगळ्यांनी हे टीमला घडवली आहे. नौके खेळाडू इथे जास्त दिसत आहेत, बाकी सर्व तरुण खेळाडू. हा विवेकचा चेंडू खाली ठेवलेला, शॉट ऑफ गुड लेंथ, नॉन स्ट्राईक एंडला धोका आहे. दोन्ही पण गाड्या एकाच ओळावरती स्ट्राईक एंडला गेल्या आणि त्या ठिकाणी रनआउटच्या माध्यमातून अजून एक धक्का लागतो एसके स्पोर्ट्स सापे संघाला. 2 धावांवरती 3 गडी बाद. एसके स्पोर्ट्स सापे संघ पूर्णपणे पिछाडीवर. एकही फलंदाजाने बॉडी लँग्वेज, शरीर भाषा अशी दाखवली नाही की तो इथे पूर्णपणे कॉन्फिडेंटली खेळतोय. आत्मविश्वास फार कमी आहे फलंदाजी करताना. जे येत आहेत आत्मविश्वास फार कमी. आणि आता आलेत आमचे स्नेही मित्र नंदकिशोर बजागे, नॉन स्ट्राईक एंडला बाहुबली. ओ हो, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक फॅब्युलस डिलिव्हरी फ्रॉम विवेक शेलार. किती भन्नाट वेग आहे. नुसती बॅटिंग बघू नका प्रेक्षक हो, ही बॉलिंग पण बघा. ही बॉलिंग सुद्धा तुम्हाला वेळ लावेल, आणि वेळ लावलंय क्रिकेट जगतामध्ये या विवेक शेलारने. अनेकांना वेळ लावले, भारताच्या कानाकोपऱ्यात जातोय, पुण्या ठिकाणी अनेक वेळा जातोय. लेदर क्रिकेट अकॅडमी जॉईन केल्यात आणि येणाऱ्या काळामध्ये आपण विवेकला IPL मध्ये बघणार आहोत, हे निश्चित आहे. नक्कीच आपण ती शुभेच्छा त्याला देतोय रोजच. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की षटक समाप्त झालं. अथर्व विषय आपण या जरा आमचे स्कोरर धावसंख्या इथे आम्हाला मनीष सांगतायत, मनीष भोईर. 3 गडी बाद, फक्त 2-2-2 एकच इथे पाहू शकता आपण की 2च धावा आणि 3 गडी बाद झाल्यात, पूर्णपणे बॅकफुट होते. परंतु ह्या संकटातून कोण आता बाहेर काढेल? बाहुबली आलाय मैदानामध्ये, बॉडी स्ट्रेच करतायत, बॅट हातामध्ये आहे. जान हथेली पे लेना पडेगा अभी नंदकिशोर भाई. आणि नक्कीच त्यांच्यात ती क्षमता आहे, ती दाखवावी लागेल आता. 3 षटकाच्या मुकाबल्यामध्ये एखादं षटक जरी तुम्ही चांगला आतिषबाजीने फटकारलं तरी सुद्धा तुम्ही धावांचा आलेख चांगला वाढू शकता. तो प्रयत्न आता इथे केला पाहिजे. तुम्हाला जिंकायचे भोईरगाव चषक, स्वप्न तुमचं आहे, प्रयत्न सुद्धा तुम्हीच केला पाहिजे. त्यासाठी आम्ही काहीच करू शकत नाही, ते तुमच्या मनामध्ये पाहिजे. ती जिंकण्याची भावना, ती करण्याची भावना, ती जिद्द, ती चिकाटी आता दाखवतील का बघायचं आहे. आणि नंदकिशोर सामना करेल यतीश शेलारचा. यतीश भाऊ आहे विवेक शेलारचा. दुसऱ्या षटकासाठी येतोय. 2 धावा झालेत, अजून 12 चेंडू शिल्लक आहेत धावगती वाढवण्यासाठी. 12 मध्ये 24 आल्या तरी सुद्धा चांगली धावसंख्या असणार आहे. फायटिंग स्कोर असेल, बघायचं आहे. पहिला चेंडू घेऊन यतीश, हा सुद्धा फास्टर वन, अक्षरशः खुलट टप्प्याचा मारा करतो. चेंडू आत वळला, बॅटच्या आतला कडेला जाऊन धडकला, ट्रॅव्हल झाला लेग स्लिप आणि फाईंग लेगच्या दिशेने. एका धावेसाठी बॅटचं मिडलिंग होत नाहीये. खूपच संभ्रमामध्ये टीम इथे पडलेली आहे. अचंबित करणारे परफॉर्मन्स इथे केले विवेक शेलार आणि टीमने. खालींग टीमने पूर्णपणे गलचेपी केली आहे, डांबून ठेवले, बांधून ठेवले फलंदाजांना. एसके स्पोर्ट्स सापे संघाच्या नावाला साईचा खेळ होत नाही मैदानामध्ये. त्यांचं नाव फार मोठं आहे, परंतु ऑन पेपर दिसतंय या मैदानामध्ये त्यांची कामगिरी फार इथे कमी दिसते होताना. हो हो, आता मात्र इथे रोशना बॅरास्ट्रोक, चांगला फटका येतोय, तो म्हणजे आकाशच्या बॅटमधून षटकार.
आपण जे मानस तुम्ही एक बॉटल इकडे आणा, पाण्याची बाटला इकडे आणा, जार प्लीज. तुम्हाला इथे बोलवत आहेत, परंतु काय चांगला फटका सजवला बनवला. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होतं, फ्रंट फुट आला, गेला पुढे, पाय घेतला डावा आणि बॅटचा स्विंग चांगला होता आकाशचा. स्विंग ऑफ द ब्लेड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर अक्षरशः फिल्डरच्या डोक्यावरून जात असताना तो षटकार खेचला आणि एक अशा इथे उंचावलेले आहेत संजीवनी प्राप्त करून दिली बॅट्समन आकाशने. आणि अशीच फटकेबाजी आता होणं अपेक्षित आहे. अजून ह्या राहिलेल्या चेंडूंमध्ये 10 चेंडू शिल्लक आहे, ज्यात 5 फटके जर असे आले ना तरी सुद्धा आमचे पाहुणे इथे खुश होतील. जे मेघनाजी शास्त्री, हृदयाजी सुतार बसलेत, विष्णूजी पाटील, संतोषजी सुतार, त्यांचे पाठीराखे सुद्धा इथे खुश होतील. त्याचं कारण की फायटिंग स्कोर निर्माण झाला पाहिजे. हार जीत होणार आहे, परंतु तुम्ही असे काय इथे संघर्ष करा की इथे झुंज दिली पाहिजे आणि हरताना जिंकणारा म्हणला पाहिजे की हे भावा, हा सामना, हा खेळ आमच्या आयुष्यातील संघर्षमय खेळ होता, तो संघर्ष तुम्ही केला पाहिजे. संघर्षमय षटकार आलाय, पुन्हा सज्ज आकाश. या वेळेला खूपच अवे फ्रॉम द बॉडी, पदलालित्य नाहीये. बॅट तर फिरवली परंतु पाय काय फिरले नाहीयेत, पाय चिटकून ठेवले आणि पंचांकडे बघतायत की हा वाईट का दिला नाहीये. असं होत असतं नेहमी. डॉट चेंडू काढला षटकारानंतर गोलंदाज एतिश शेलारने. आकाशला बाहेर बोलवतोय ऑफस्टिकच्या बाहेर. आता सुद्धा टर्न केला आकाशने, आपण पूल केलाय, फिल्डर तैनात केलाय त्या ठिकाणी. एक धाव तर कंप्लीट झाली. नंदकिशोरचा कॉल आहे, आकाशचा सुद्धा कॉल होता, परंतु दोघांची मानसिकता नव्हती त्या ठिकाणी. एस नो वेट करत होते आणि दोघे आपल्या आपल्या क्रीजमध्ये परतले. एका धावेवरती समाधान मानलं आणि धावसंख्या इथे दुहेऱ्या अंकात जाऊन पोहोचलेली आहे 10 वर. 1-0 SK स्पोर्ट्स चापे, 3 गडांच्या मोबदल्यात. ओहो, खराब शॉट. कुठल्याही प्रकारे चेंडूला वाचत नाही नंदकिशोरजी. चेंडू पण पोहोचले नाहीयेत. आडव्या बॅटनी ते प्रॉपरली वापर नाही केला. बॅकफुटला जाणं गरजेचं होतं, अपिश मारायचं होतं, स्क्वेअर कट किंवा स्टेअर फक्त ढकलायचं होतं. परंतु हा तुमची प्रॅक्टिस पाहिजे. ही प्रॅक्टिस फार महत्वाची असते की मेरिटनुसार कसे फटके मारायचे. जो तो फटका आपण ऑन साईडला मारू शकत नाही, कारण गोलंदाज सुद्धा आपल्यापेक्षा हुशार असू शकतो आणि ती हुशारी दाखवतोय. तीश बोलवतोय, चेंज ऑफ पेस केलं, आता चेंडू फुलर लेन टाकला आणि अशा प्रकारे दुसरं षटक सुद्धा समाप्त केलं. अतिशने या षटकामध्ये धावा खर्च केल्या. 8 एकूण धावसंख्या झाली SK स्पोर्ट्स आपे संघाची. 3 गडी बाद 10 वरतीच आहे. आता येणारं शेवटचं षटक असेल 6 चेंडूंचं. ह्या षटकामध्ये बघायचंय कशा प्रकारची आतिषबाजी असेल. फटकेबाजी होईल, हाणामारी होईल आणि ती अपेक्षित सुद्धा आहे, कारण मोठं नाव आहे SK स्पोर्ट्स सापेचं. त्यासाठी धावसंख्या 20च्या पार जाणं गरजेचं आहे 3 षटकांमध्ये, जेणेकरून फायटिंग देता येईल. अजय, आतापर्यंत आपण डॉटचा जर हिशोब केला तर ते डॉट आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 9 डॉट खेळलेत. 9 डॉट आहेत, म्हणजे एक षटकार आणि बाकी सगळे सिंगल, असा लेखाचोका हा खोदून काढण्याचा प्रयत्न आकाशचा. ताकद वापरली होती परंतु त्या ठिकाणी गॅप शॉट सिलेक्शन केलं नाही. शिवमने फेकी केली, विकेट कीपरकडे जात असताना वेगाने पोहोचलाय. भाग मिल्का भाग, शर्यत लागली होती आणि ती जिंकली. आकाशने सुरक्षित पोहोचला आपल्या घरामध्ये. 2 धाव पूर्ण केल्या, त्याला सुंदर साथ दिली नंदकिशोर बजागेने आणि धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचलेली आहे. सन्मान्य आमचे किरण सेठ भोईर आणि गणेशजी भोईर, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कॅप स्पॉन्सर केलेले आहेत, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आणि किरण सेठ भोईर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. पाहुण्यांचं आगमन आणि या ठिकाणी धावांचं आगमन झालं. 2 धावसंख्या 2 पुढे गेलेली आहे. हा स्ट्रोक नीटसा नाही आणि फेकी सुद्धा केली. अजून दुसरा फलंदाज नौस्ताकींचा पुढे जात होता परंतु परत धाडलं आणि परत येत असताना बचावला सुद्धा नंदकिशोर बजागे. आकाशला स्ट्राईक पाहिजे त्याच्याकडे, कारण त्याच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. नंदकिशोरचं म्हणणं आहे की मला सुद्धा स्ट्राईक हवी आहे, कारण आता हाणामारीचं षटक आहे. आपल्या भाषेमध्ये धावसंख्या 12 वर आहे. प्रदर्शन फार खराब झालं असं म्हणू शकतो आपण. एक आकाशचा फटका वगळता प्रदर्शन बाकी सर्व खराब आहे, कारण सिंगल सिंगल डबल आणि एकच षटकार समाविष्ट आहे या धावसंख्येमध्ये SK स्पोर्ट्स सापेच्या. फुलटॉस सरळ लॉफ्ट केलाय, ताकदीचा वापर केला आणि चेंडू टप्प्याने शुभमच्या डोक्यावरून जात असताना वाईडिस लॉंग वरून एका टप्प्याने 1-4.
देतोय आकाश नावाचा फलंदाज. संघर्ष करणं फार महत्वाचं असतं, कारण संघर्ष विना जीवनच नाहीये. प्रत्येकाची परिस्थिती जी असते त्याच्यावर त्याची त्याची मनस्थिती बदलत असते. तुम्ही मनस्थिती बदलली, मन मजबूत केली की परिस्थिती सुद्धा मजबूत होत असते. हे सुद्धा तितकंच खरं आहे. परंतु कधी कधी काय असतं, आपल्या मेहनतीच्या सोबतीला नशिबाची साथ हवी असते. म्हणून म्हणतात की न हरता, न थकता, न थांबता, न वागता, न झुकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. इथे प्रयत्न करतोय आकाश नावाचा एक खंदा फलंदाज. अजून त्याच्यासाठी 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या पोहोचवली आहे ती 16 वरती आणि तो संघर्ष करतोय. संघर्ष करणं फार महत्वाचं आहे, कारण जिंदगी जीना आसान नहीं होता असं म्हणतात. बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक न पडे हातोडे की चोट, पत्थर भी भगवान नाही बनता. तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये किंवा खेळामध्ये चोट लागली पाहिजे, दुःख आलं पाहिजे, संकट आली पाहिजे, तरच तुम्ही स्ट्रॉंग बनवू शकता. आणि ते दाखवतो आकाश की संकट ओढवली पण तो आकाशने ते झुंज दिली आहे आणि आपल्या संघाला तो सुरक्षित नक्कीच दिशेमध्ये घेऊन चालाय. 3 जर चेंडूमध्ये अजून 3 मोठे फटके आले तर धावसंख्या 25 ते 30 च्या आसपास जाऊ शकते, जी आपण समाधानकारक आणि फायटिंग म्हणू शकतो. तसा प्रयत्न आता करणं गरजेचं आहे. आकाश ते करू शकतो. ती क्षमता, त्याची प्रतिभा दिसली आहे. म्हणतात ना की तुमचा प्रयत्न इतरांपेक्षा चांगला असला पाहिजे असं नव्हे, परंतु तो कालपेक्षा आजपेक्षा आता अधिक अधिक चांगला असला पाहिजे. तो प्रयत्न करतोय आकाश, केला पाहिजे. करतोय, प्रयत्न करतो, परंतु गोलंदाज बाहेर बोलत असताना आमचे गोकुल पाटील सर सांगतात इट्स वाईट डिलिव्हरी आणि अजून हवांत धाव मिळते आणि एस के स्पोर्ट्स सापे संघाला लक फॅक्टर इथे ऑन दिसते. थोडीशी नशिबाची साथ लाभते. धावसंख्या 17 वर आहे. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगसाठी. चहूबाजूला प्रेक्षक पाहतोय आपण. भुईरगावच्या वतीने स्पर्धा पाहतोय आपण, भुईरगाव चषक. आणि चहूबाजूला दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा प्रेक्षक पाहायला मिळत आहेत क्रिकेटचा आनंद घेत असताना. फुल टॉस, खराब चेंडू, बिमरचा इशारा आणि नॉस्ट्राईक केला. नंदकिशोर वेगाने वारंवार चिकी सिंगल काढण्याचा प्रयत्न करतोय. फ्रीडचा असेल पुढचा चेंडू, इशारा पंचांचा. खूपच इथे चान्स मिळते. अजून काहीतरी दडलंय ह्या 3 चेंडूंवरती राहणाऱ्या आपल्या राहिलेल्या, मला तरी वाटतं. वाईड नंतर नो पडला, फ्री मिळणार आहे. म्हणजे अजून 3 चेंडू आहेत. परंतु ह्या चेंडूमध्ये मनीषजी नक्कीच हात खोलण्याची संधी आहे आकाशला, जो मारू शकतो, कारण त्यांनी फटके दाखवलेत. फक्त त्याचं पदल ते थोडंसं कमी वाटतंय मला. जर फुट वर्किंग चांगलं असलं, शॉट चांगले मारतोय, फुट वर्किंगची कमी आहे थोडीशी. जर ते केलं, आता सुद्धा फुट वर्किंग अजिबात नाही, जागेवरच फटका सजवतोय, स्लॉकचा प्रयत्न करतोय. जर फ्रंट फुटला आला असता, थोडासा शफल झाला असता, ऑफस्टिकच्या बाहेर निघाला असता, तर हा फटका हाफ वॉली घेऊन लॉप करता आला असता. परंतु वेळ निघून गेली, कार्यक्रम खलास, सत्ता गेली, कार्यक्रम खलास असं म्हटलं जातं. तर इथे 2.4 षटक प्रेक्षक, धावसंख्या 18 वर. हो, बॅटची काढा, पुढचा टो आणि विकेट किपर सहज सोपा झेल टिपते. सॉफ्ट डिसमिसल, कॉट बिहाइंड, आकाश बाद. चांगलं प्रदर्शन दिलंय, चांगली बॉलिंग केली, एक चौकार केला, दिला, एक वाईड, एक नो टाकला, तरी सुद्धा डॉट 2 आहेत. मोठी काय आतिषबाजी करू दिली नाहीये. आणि धावसंख्या आता पण तिथे थांबली 18 वरतीच आहे. शेवटचा चेंडू असेल एस के स्पोर्ट्स सापेसाठी. तो खेळण्यासाठी आला मिस्टर मोहन प्यारे. मोहन ऑन स्ट्राईक, लास्ट डिलिव्हरी मोहनसाठी. फोर्सिंग स्ट्रोक व्ही शेप मध्ये खेळतोय, मिड ऑन नाही त्या ठिकाणी. वेगाने शुभमाला एकाच ऍक्शन मध्ये फेकी करतात. मोहनची मानसिकता नव्हती. नंदकिशोर पुढे सरसावला, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे असफल ठरतोय आणि अशा प्रकारे एकच धाव तिथे सीमित मिळाली, कंप्लीट झाली. एका धावने धावसंख्या कंप्लीट झाली. एस के स्पोर्ट्स सापे संघाची 19 आणि 20 धावांचं माफक लक्ष ठेवलंय 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी सरस्वती स्पोर्ट्स खाली संघापुढे एस के स्पोर्ट्स सापे संघाने. लो स्कोरिंग मॅच जरी असेल तरी सुद्धा हा ग्राउंड, हे मैदान लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा रंगवतो. कालपासून बघतो आपण अनेक स्पर्धांमध्ये बघितलं की लो स्कोरिंग मॅचेस मध्ये सुद्धा आपण धावसंख्या डिफेंड करू शकतो आणि ती क्षमता मिळेल का आपल्याला एस के स्पोर्ट्स सापे संघ, ते बघायचं. कारण सापेचे बहुत जास्तीत जास्त पर्सेंटेज पाहता जास्त पाठीराखे सुद्धा आलेत आणि पाहुणे सुद्धा आहेत आणि त्या पाहुण्यांना खुश करतील का बघायचं आपल्याला. बॉलिंग आणि फिल्डिंगचे 2 डिपार्टमेंट त्यांच्या हातात आहेत. जर बॉलिंग आणि फिल्डिंग चांगली उत्कृष्ट केली तर कदाचित हा सामना सुद्धा चुरशीचा प्रेक्षक बनू शकतो, कारण दोन्ही पण चांगले संघ आहेत. दोन्ही पण संघांमध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे आणि आपल्याला तसाच सामना झालेला अपेक्षित असेल. आपण टॉसकडे बोलणार आहोत नवीन सामन्यासाठी आणि तो सामना असेल विकी स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध निर्मिलन 514 सापे.
मनोजी भोईर आपल्या सुद्धा मध्ये बसलेले आहेत, माजी सरपंच, ज्यांना पुत्ररत्न प्राप्त झालाय, डायमंड आलाय. परी त्यांच्याकडे ऑलरेडी होतीच. आणि मेघनाजी शास्त्री भाऊ आणि रोहिदाजी सुधार साहेब असतील टॉससाठी, ह्या महत्वाच्या सामन्यासाठी. तर प्रेक्षक हो, विकी स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध निर्वी 11514, संतोषजी सुतार एका बाजूला कॅप्टन, दुसऱ्या बाजूला पंकजी पाटील आणि आपले दोन पाहुणे रोहिदाजी सुतार आणि मेघनाथजी भाऊजी आमचे शास्त्री, ज्यांच्या शुभ हस्ते टॉस करूया. हेड अँड टेल कॉइन, छापा कॉल संतोष भाऊंचा आणि काटा आलाय, पंकज पाटील टॉस जिंकलाय. धन्यवाद मेघनाथजी भाऊ. आपण असं नसतं व्हा. पंकज, सापे कुकसेमध्ये जास्त काय फरक नाहीये, परंतु नक्कीच संघांमध्ये फरक आहे, कारण संतोष यांनी संघ घडवलाय, बनवलाय नुकताच आणि विकी स्पोर्ट्सचं आधीच मोठं नाव आहे. तरी सुद्धा त्या 5-4 निर्वी संघाने चांगला सामना जिंकून दाखवला. लो स्कोरिंग मॅच केली होती. पहिल्या इनिंगमध्ये 15 धावांनी रोखलं. तर ह्या संघाविरुद्ध काय रणनीती असेल आणि निर्णय काय टॉस जिंकल्यावर? आम्ही बॅटिंग करणार. बॅटिंगचा निर्णय घेण्याचं कारण एक्झॅक्टली काय ना, आम्ही प्रेशर घेणार नाही, बॅटिंग करू. आधीच्या सामन्यामध्ये मुलाखत देताना बबलू पाटील म्हणाला की आम्हाला चेसिंग करायला आवडतं, परंतु तुझी मानसिकता वेगळी आहे, कदाचित तुम्ही चेंज करायचं ठरवलं, रणनीती बदललेली आहे. कसं वाटतं भुईरगाव चषकाचं हे आतापर्यंतचं परफॉर्मन्स कालपासूनचं, काय तुला कमी जाणवली? काय नाही, मस्त खेळायला खूप मजा येते. आता तुझ्या संघामध्ये काय फेरबदल केलाय? नाही, सेम संघ आहे. संतोष भाऊ, आपण टॉस जरी गमावला असेल तरी तुझा सामना होणं बाकी आहे. स्पेशली ह्या स्पर्धेची तयारी कशी केली आहे? प्रॅक्टिस खूप केलेली आहे. आम्ही चांगला खेळायचा प्रयत्न करू. सचिननी चांगलं प्रदर्शन केलं, जसं तुम्ही नेहमी सांगत असता की आम्ही पहाटे पहाटे जातो, तुम्ही सर्वांना घेऊन जाता. अजून तुम्ही प्रॅक्टिसमध्ये काय बदल केला की तशाच प्रकारचं तुमची प्रॅक्टिस चालू आहे? प्रॅक्टिस तर चांगलीच आहे, आता त्यांनी 100% द्यावा आणि चांगला खेळ दाखवावा, बस. 3 ओव्हरची मॅच आहे, समोरच्या कॅप्टननी बॅटिंग स्वीकारली. काय वाटतं की किती धावांपर्यंत रोखणं म्हणजे तुम्हाला योग्य वाटेल? ही मोठी टीम आहे आणि त्यांच्यासमोर चांगला खेळायचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. नवीन वर्ष 24-25 हंगाम सुरू झाला, अपेक्षा करू शकतो की चॅम्पियनशिप पटकण्याचा पूर्ण प्रयत्न असेल? प्रयत्न तर आहे, पण आता समोर मोठी टीम आहे, तर आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. मग तुम्हाला असं वाटत नाही की मोठ्या टीम बरोबर खेळताना आपण नक्कीच मोठं होत असतो, तो प्रयत्न केला पाहिजे? आम्ही हारलो तरी आम्हाला काही गम नाही, पण आम्ही आमच्या 100% देण्याचा आणि आमच्या मनात जिद्दाने खेळणार आहे आमची. दॅट्स इट, यालाच म्हणतात स्पिरिट आणि आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. तर पंकजने टॉस जिंकला, विकी कुकसेने त्यांनी निर्णय घेतला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा. आणि जाऊया आपण कमेंट्री बॉक्समध्ये, त्या ठिकाणी योगी सर सज्ज आहेत. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. पहिल्या चेंडू पाहू शकला या ठिकाणी हवेत केला आहे, मिस्टामिंग आहे, मिडॉनचा क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचला गेला आणि मात्र पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सफलता प्राप्त केली गोलंदाज कपिल मागेनं. आणि आज आपण जर विचार केला तर जो विकी स्पोर्ट कुकचे संघ आहे तो आज बंटी स्पोर्टच्या नावाने स्पर्धेमध्ये खेळणार आहे, कारण या संघाला या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर निलेशजी देशले माजी सरपंच यांनी मात्र या संघाला पुरस्कृत केलेला आहे. आणि जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली कपिल मागेचा. आपण विचार केला तर पहिला चेंडू पाहिला तर कुठेतरी ऑन साईडला भिडकावून देण्याचा प्रयत्न फलंदाज शुभमने केला, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहिला आपण. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल हरिभक्त परायण, खुक्षे बरुलगावचे उद्योजक सन्माननीय सचिनजी ठाकरे, त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल हबप भगीरथजी भोईर आणि प्रकाशजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत करतोय. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी कपिलनं प्राप्त करून दिली. जर तुम्ही अशाच प्रमाणे जर चमत्कारी खेळ जर प्रस्थापित केला तर इथून तुम्ही या 20 धावांचं संरक्षण निश्चितपणे करू शकता. आणि ते कॉन्फिडन्स पाहिलं आपण. नुकतीच जी नाणेफेकी झाली त्या नाणेफेकीमध्ये संतोष सुतारनं सांगितलं की अगेन्स्ट आमच्या बलाढ्य संघ आहे, परंतु आम्ही आमच्या जिद्दीने खेळण्याचा प्रयत्न करू. लो फुटाची डॉन्सला टर्न केला, वाडेश फुटाला पुन्हा क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी मिसफील्ड आणि त्याचमुळे मात्र एक धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट झाली गेली. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे दीपेश, त्याच्या वतीने मात्र वैयक्तिक आणि संघाचा अकाउंट तिथे मात्र या ठिकाणी ओपन झालं. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 20 धावा इथे मात्र फक्त जोडायच्या आहेत, त्यामध्ये सरस्वती स्पोर्ट ठालिंग संघाला. जबरदस्त बॉलिंग ॲक्शन पाहिलं आपण पहिल्या इनिंगमध्ये. विवेक शेलारचा काही सुंदर स्पेल राहिला, 2 धावा खर्च करत त्यांनी 2 विकेट्स प्राप्त केल्या.
आणि जयदुर्गा चषकामध्ये सुद्धा मात्र विवेक शिलाने जबरदस्त गोलंदाजी केली होती. मिडन षटक त्या स्पर्धेमध्ये हाताळला होता. भन्नाट वेग आणि वेगावरती स्वार आहे, म्हणूनच तर भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सध्या अधिराज्य गाजवतोय. परंतु इथे मात्र विकेट्स येईल का? मिस्टामी स्ट्रोक आहे, जीवन साल्वी चेंडूच्या खाली पोहोचतोय. अजून एक दॅट इज कॅच. फलंदाज बाद होईल या ठिकाणी यतीश शेलार. जबरदस्त सॉन्ग आणि जबरदस्त मात्र इथे गोलंदाजी परफॉर्मन्स करतोय कपिल मागे. आणि सूत्र आहे, जर कपिल मागेने जर पहिला षटक चांगला हाताळला तर मात्र पूर्ण टीम जो वर्क आहे तो मात्र जबरदस्त आपण पाहत असतो. आणि या इथून 20 धावा मात्र डिफेन्स होऊ शकतात, कारण मी माझ्या जीवनामध्ये मागील सत्रामध्ये संजय स्मृती चषकामध्ये सुद्धा मात्र दृश्य पाहिलेले आहेत. 19 धावा सुद्धा मात्र त्या स्पर्धेमध्ये डिफेंड झाल्या होत्या. आणि इथे मात्र 20 धावा मात्र डिपेंड होऊ शकतात. जर तुमच्याकडे स्वतःवरती स्वतःचा विश्वास जर असला तर मात्र तुम्ही कितीही मोठ्या बलाढ्य संघाला पराभूत करू शकता. आणि ती चमक आज कपिलच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या 3 चेंडूमध्ये पहा, फक्त त्याने एकच धाव खर्च केली, 2 सफलता प्राप्त केल्या. फटका हवेत केला, डेप मिडविकेटला फिल्डर आहेत, परंतु त्यांच्या खूपच पुढे चेंडू मात्र या ठिकाणी लँडिंग झाला. मोहन सालवी होते त्या ठिकाणी. फिल्डिंग खूपच छान पाहायला मिळाली आणि फेक सुद्धा मात्र चांगला एंडला पाहायला मिळाली. एक धाव. जर तुम्ही जर फलंदाजांना इथून जर मोठे फटके खेळण्यासाठी मात्र जर संधी निर्माण करून दिली नाही तर आय थिंक फलंदाजांवरती प्रेशर येऊ शकतोय, कारण क्रिकेटचा खेळ आहे. मी नेहमीच सांगतोय की जो प्रेशरला जुगाडेल तोच संघ एखाद्या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात चांगला खेळ करू शकतो. आणि सध्या आपण पाहतो की जो सामना सुरू आहे तो आय थिंक शेवटच्या क्षणापर्यंत एक वेगळ्याच वळणावरती जाईल, त्यात काही शंका नाही आहे. कारण सापेक्ष संघाकडे सुद्धा मात्र 3 प्रॉपर गोलंदाज आहेत. सध्या आपण पाहिलं तर कपिल चांगली कामगिरी करतोय. पुलर लेत होता बॅटची कडा पावसाला यष्टीरक्षक सोनू आहे. यष्टीच्या पाठीमागे हो हो फिंगर ऑफ. अजून एक विकेटचं पतन. धक्के बेधक्का दे धक्का. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये सरस्वती स्पोर्ट कालिंग संघाने 3 फलंदाज माघारी परतले. टॉस इथे मात्र संपन्न केला बंटी स्पोर्ट कुकसे विरुद्ध निर्वी 11-5-1-4 सापे. यामध्ये तो सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आय थिंक माजी सरपंच ग्रामपंचायत कुकशेचे सन्माननीय निलेश शेठ पांडुरंग देसले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्याच बंधूच्या नावानं हा संघ आज या स्पर्धेमध्ये उतरणार आहे. त्यांना मात्र कुठेतरी बापूर श्रद्धांजली देण्याचा एक छोटासा प्रयत्न कुकशे संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी. ओ फटका मिस टायमिंग. विवेक शिलारची विकेट धोक्यात आहे. चेंडूच्या खाली जीवन साल्वी कॅच पकडली. जल्लोष पहा, सेलिब्रेशन पहा, कारण वाघाची शिकार. फलंदाज विवेक शिलार बॅक टू द डगआउट.
निश्चितपणे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र देओल यांनी मात्र या गाण्यावरती काय जबरदस्त कला अदा केली आणि तसेच मात्र एवन जोडी सध्या आपल्या व्यासपीठावरती सज्ज आहे. मेघनाथजी शास्त्री आणि रोहितदाजी सुतार. परंतु या ठिकाणी पहा प्रत्युत्तर टी फॉर टॅट. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर विवेकनं 2 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी बाद केले होते आणि या ठिकाणी दुसऱ्या इनिंगचा आपण जर विचार केला तर कपिलनं 2 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले आणि एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. म्हणजे पहिल्याच षटकामध्ये 4 धक्के सरस्वती स्पोर्ट खाली संघाला लागत असताना जबरदस्त मॅच ऑन आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा भुईरगाव चषक 2024. 12 चेंडू शिल्लक आणि आता जिंकण्याकरिता 18 धाब्यांची आवश्यकता. नवीन फलंदाज जातोय 6व्या क्रमांकावरती केल्यासाठी चंदनच्या सोबतीला ऋतिक. दोन्ही फलंदाज यंगस्टर आहेत, युवा आहेत, परंतु आता मात्र रिकीच त्यांची वेळ आलेली आहे. जो खेळ आपल्याकडे आहे तो मात्र रिकीच तुम्हाला या ठिकाणी प्रस्तावित करावं लागेल. परफेक्टली यॉर्कर, यॉर्करला सन्मान देऊ शकला नाही. विकेटचा पतन, तू चल मै आया अशी स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि प्रतीक्षा एंटरप्राइज स्टँड मध्ये पहा जल्लोष जल्लोष आणि फक्त जल्लोष. ठिकाणी खरोखरच मेघनाथ शास्त्री यांच्या चेहऱ्यावरती आता मात्र थोडीशी स्माइल पाहायला मिळाली. रोहित तरी सुद्धा मात्र आनंद तिथे व्यक्त करतात, कारण पॉसिबल नव्हतं या ठिकाणी की धाबा डिपेंड होतील. परंतु ज्या अनुषंगाने सुरुवात गोलंदाजाने कपिलने करून दिली आणि कपिलच्या पावलावरती आता पाऊल ठेवून जीवन सालवी जबरदस्त या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन त्याला मात्र या ठिकाणी मिळालं आणि कॉन्फिडन्स त्याचा आता मात्र या ठिकाणी हाय लेवल होताना. फटका चांगला आहे, डीप मध्ये कुठला फिल्डर नाही. चेंडू सरळ चाललाय वाडी स्लॉंग ऑफच्या दिशेनं, दन 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 करत 4 धाबांसाठी चौकार. मिडो आपला जर बीट केलं, कारण पाठीमागे कुठला प्रोटेक्शन डीप मध्ये नाहीये, आपण सहजपणे तिथे 4 धावा वसूल करू शकतोय आणि त्याच दिशेने त्याने फटका सजवला आणि अखेर पहिलाच चौकार खाली संघाच्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जो दडपण आता मात्र कुठेतरी वाढत होता तो मात्र या चौकार थोडासा करा होईना तो मात्र नक्कीच तिथे मात्र रिलीज होईल, त्यात काही शंका नाहीये. अजून एक चांगला फटका मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑनच्या बाहेर चेंडू चाललाय 6 धाबांसाठी. हा येतोय षटकार. संघाने मेहनत केली, त्या मेहनतीवरती या 2 फटक्याने मात्र पूर्णपणे पाणी फेडलं असंच म्हणावं लागेल. कारण या 2 चेंडूवरती एक्झॅक्टली 10 धावा आल्या आणि एकूण 10 फलकावरती 12 धावा लागल्या गेल्या. विजयासाठी आता मात्र इथून 8 धावा जोडायच्या आहेत. हेमंत जबरदस्त बॅटिंग करतोय, पुन्हा चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे मात्र फिल्डर सज्ज आहेत. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि इथून जर तुम्ही सिंगल डबल तरी धावा जोडल्या गेल्या तरी सुद्धा आता मात्र त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकता अशी स्थिती आता मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र या ठिकाणी 7 धाबांची आवश्यकता. टीम सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाला 20 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय. खालिंग संघ जबरदस्त अगदी 20 शेप मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, पुन्हा लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव तिथे कंप्लीट झाली आणि एका धावेवरती समाधानी राहतोय.
शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू मात्र या ठिकाणी पाहिलं तर लक्ष केंद्रित केलं फलंदाजानं आणि फेक बा किती लाजबाब ऋषिकेश पाटील त्या ठिकाणी सज्ज होते उर्फ सोनू. फलंदाजाने मात्र कुठेतरी निराशेने कामगिरी केली, परंतु गोलंदाजाने मात्र जी कामगिरी करायची होती ती कामगिरी चांगल्या पद्धतीने मात्र तिथे बजावली. फुलटॉस आहे, टायमिंग जुळलेलं नाहीये, परंतु लॉंग ऑन द क्षेत्रक्षेत्र पाहू शकाल जीवन मागे वेगाने चाललंय, अगदी मिडॉनच्या जवळपास दुहेरीचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी थोडीशी हाना तिथे चालू आहे ना. अखेर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात अजून एक मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धाबा लागला गेला 15 आणि विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आणि 5 धाबांची आवश्यकता. डीजे कम ऑन. स्वस्तात घरात झाली बिल्डर ऑर्डर सुद्धा मात्र आता मात्र या ठिकाणी इथे मात्र माघारी परतली. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल ती म्हणजे हेमंतच्या खांद्यावरती, ज्यांनी आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पहिला 11 धावसंख्येवरती खेळतोय आणि त्याला आता मात्र साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आले 8व्या क्रमांकावरती साहिल. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी इथून 5 धाबांची आवश्यकता आहे आणि तिसऱ्या षटकाची आता जबाबदारी स्वीकारली मिस्टर गौरव पाटीलनं. गौरव पाटील इथे मात्र या ठिकाणी हिरोची भूमिका बजावेल का, इथून मात्र 5 धाबांचं तो संरक्षण करेल का. लो स्कोरिंग सामना सध्या आपण पाहतोय, परंतु इंटरेस्टिंग मूडवरती जात असताना आणि अशाच प्रकारचे सामने क्रीडा रसिकांना मात्र पाहायला आवडत असतात. समोर आहे हेमंत, ज्याने आतापर्यंत एक षटकार लगावला, एक चौकार लगावला. फिल्डिंग मध्ये वारंवार विशाल पाटील बदलाव करतोय. डीप स्क्वेअरकडे मोहनला तुम्ही पाहू शकाल, मिड विकेटला पाहू शकाल. या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. काऊ कॉर्नर पाहिजे तर पूर्णपणे खाली क्षेत्र आहे. लॉंग ऑन वरती आहे जीवन सालवी वाडी क्षेत्रामध्ये आणि फुलटॉस चेंडू आलाय. विपुल तिथे मात्र सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. फेक सुद्धा पहा जबरदस्त. बाकी आपला 2 क्षेत्ररक्षक तिथे मात्र पाहायला मिळत आहेत. इथून जर एखादे विकेट किंवा एखादा डॉट चेंडू आला तर मात्र या ठिकाणी येणाऱ्या फलंदाजावरती पुन्हा एकदा मात्र प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकेल. परंतु तशा प्रकारची गोलंदाजी गौरव पाटील करेल का. कान मंत्र नंदू बजागे त्या ठिकाणी मात्र वारंवार देतोय की गौरव तुला कशा रीतीने गोलंदाजी करायची आहे. आणि गौरवकडे मात्र तो टॅलेंट आहे, अनुभव आहे. अनेक वर्षापासून तो मात्र एसके स्पोर्ट्स सापे संघाचं प्रतिनिधित्व करतोय. त्याच्याकडे मात्र तो अनुभव सुद्धा आहे, परंतु त्या अनुभवानं मात्र तुम्हाला या ठिकाणी खेळ सादर करावा लागेल. 5 चेंडू शिल्लक आहेत, 4 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. विलेला सुद्धा महत्व द्या मित्रांनो, कारण यानंतर अजूनही 3 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. मॅच चांगल्या रंगात येत असताना, चांगल्या मूडमध्ये येत असताना हाय व्होल्टेज सामना. हो, यॉर्करचा प्रयत्न जबरदस्त लेत होती. जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज साहिलनं. आला डॉट चेंडू. बॉल टू रन इक्वेशन. 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 4 धाबांची आवश्यकता. आणि आजचा इतिहास राहिलाय की 3 सामने या अगोदर टाय ब्रेकर मध्ये समाप्त झालेले आहेत की हा सामना सुद्धा त्या स्थितीमध्ये इथे मात्र जाईल का. त्यासाठी गौरव पाटीलला मेहनत फार करावी लागेल. तुम्ही जर मेहनत केली आपल्या जीवनामध्ये, मग क्षेत्र कुठला असू द्या मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही यश प्राप्त करणारच. आणि तो यश मात्र इथे प्राप्त होईल का गौरव पाटीलला. चेंडू चांगला आहे, परंतु पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेनं काटा घेतला आणि त्याच वेळेला मात्र अवांतर धाव इथे मात्र मिळाली, ती म्हणजे खालिंग संघाला. वालवंटामध्ये उंट जसं पाण्यासाठी तडपडतोय तसं आता मात्र खालिंग संघ एक धावेसाठी मात्र या ठिकाणी तडपडतोय सापे संघाच्या विरोधात. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र समीकरण 3 धावेंची आवश्यकता. हो, अजून एक चांगल्या चेंडूची फेकी. डॉट चेंडू आलाय. हिवाळ्याचा ऋतू सुरू आहे, गारवा अंगाला स्पर्श होतोय, परंतु या गारव्यामध्ये सुद्धा फलंदाजाने घाम फोडलाय. सध्या 20 धाबांचा पाठला करत असताना टीम आहे एसके स्पोर्ट्स सापे. ज्ञानेश्वर मागे पुरस्कृत संघ आहे. त्यांचे सहकारी मेघनाजी शास्त्री सध्या आमच्या VIP कक्षामध्ये आहेत. रोहितदाजी सुतारा आहेत. लेजंड विष्णू पाटील आहेत. या स्पर्धेचा सामन्याचा आनंद घेत आहेत आणि अनेक संख्येने प्रतीक्षा एंटरप्राइजेस स्टँडमध्ये त्यांचे सपोर्टर आहेत. 3 चेंडू शिल्लक, 3 धाब्यांची गरज. खराब चेंडू होता, फुलटॉस परंतु मिस्टामी. चेंडू हवेत, विपुल चेंडूच्या खाली. हो हो, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता. झेल ड्रॉप, झेल सोडलाय की हा सामना सोडलाय एसके स्पोर्ट्स सापे संघाने.
धाबा पलून पूर्ण गेल्या 2. जीवनदान मिळाला फलंदाज साहिलला. आणि आता मात्र समीकरण आम्हाला विपुल सांगतील. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही एका धाब्याची गरज. हा झेल पहा. 1 2 3 आणि अखेर 4थ्या प्रयत्नामध्ये चेंडू धरतीवरती दान झाला. आम्ही नेहमीच सांगतोय रक्तदान करा, कन्यादान करा, परंतु जीवनदान कोणाला देऊ नका. जीवनदान जर तुम्ही दिलं तर नक्कीच तो तुमच्या संघासाठी महागात पडू शकतोय. आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये एका धाबेची आवश्यकता आहे आणि हे एक धाव तुम्हाला जोडावीच लागेल. इथे मात्र 2 गोल्डन डिलिव्हरी. गौरव पाटील हाताळेल का की या चेंडूवरती साहिल मॅच फिनिश करेल का की विजयाची जी माळ आहे ते आपल्या संघाच्या खेळाडूच्या गळ्यामध्ये टाकेल का. पाहू शकाल फलंदाजाच्या अगदी अवतीभोवती आता मात्र जास्त शतरक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्लोज शतरक्षण. गौरव पाटील मार्गस्थ होते. इथे मात्र फटका हवेत केला मात्र ओहो ऋषिकेशा अगदी पुढे चेंडू लँडिंग झाला आणि अखेर या ठिकाणी हा सामना जिंकलाय. सरस्वती स्पोर्ट खालिंग संघानं अभिनंदन टीम खालिंग अँड हार्ड लक ज्ञानेश्वर मागे हार्ड लक SK स्पोर्ट सापे. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच खूप छान झाली आणि अशाच प्रकारचे सामने क्रीडा रसिक पाहण्यासाठी दूर दूरवरून येत असतात. देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. ज्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात केली आणि खरोखरच आपल्या नाबारूपानं